जय शिवराय सर्वांना। आज 16 जानेवारी म्हणजेच आजपासून जवळपास 344 वर्ष अगोदर म्हणजेच 16 जानेवारी 1681 साली या स्वराज्याचे धाकलेधनी म्हणजेच आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची गादी सांभाळली, म्हणजेच त्यांचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या एका नवीन वाटचालीला सुरुवात झाली। जिजाऊंनी जे स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं ते खरंच सत्यात उतरलं आणि कित्येक वर्षांपासून चालत असलेल्या अन्याय, छळ आणि अत्याचाराला लढा देऊन ते संपवून टाक। पण त्यावेळेस त्यांनी सुरू केलेले कायदे, स्त्री सुरक्षितता आणि प्रजा आजही तितकी सक्षम आहे का? पण खरंच आज गरिबांसाठी न्याय व्यवस्था उभी राहत आहे का? खरंच आज देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गरिबांना न्याय मिळत आहे का? पण आज महाराष्ट्रामध्ये जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतोय त्याला संपवण्यात येत आहे। आज महाराष्ट्रामध्ये फक्त 2025 मध्ये टोटल 3500हून जास्त रेप केसेस ह्या नोंदवण्यात आल्या आहे। आज महाराष्ट्रामध्ये हे राक्षसी वृत्तीचे लोक कवळ्या जीवांना सुद्धा सोडत नाहीये। आज त्या जिजाऊंच्या स्वराज्यामध्ये कोणत्या ठिकाणी महिला सुरक्षित आहे? कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी, रोडावर सगळीकडे आपल्याला या घटना घडताना दिसत आहे। आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मुलांच्या कंपॅरिझनमध्ये मुलींचा जन्मदर हा वाढत चाललेला दिसत आहे। पण खरंच एक प्रश्न पडतो, भविष्यामध्ये ही न्याय व्यवस्था, हा समाज त्यांना खरंच इतकी सुरक्षा देऊ शकेल का? आपण म्हणतो मुलगी शिकली, प्रगती झाली, बट मुलगी तर शिकत आहे, पण शिक्षणाच्या वयामध्ये तिला जर ह्या असुरक्षिततेला सामोरे जावं लागत असेल तर खरंच तिची पुढे प्रगती होईल का? आज समाजामध्ये असं काही घडल्यानंतर पहिले समाजामध्ये मोर्चे निघतात, सोशल मीडियावर त्या गोष्टीचा आवाज उठवला जातो, त्यावेळेस आपली न्यायव्यवस्था जागी होती। या सर्व गोष्टीवर उपाय म्हणून आपण एक गोष्ट करू शकतो। जसं आपण शाळेत असताना आपल्याला खूप सारे कंपल्सरी सब्जेक्ट असते, त्या कंपल्सरी सब्जेक्टमध्ये आपल्याला सेल्फ डिफेन्स हा सुद्धा एक कंपल्सरी सब्जेक्ट असला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक मुलगा किंवा मुलगी हे स्वतःचं संरक्षण करू शकतील। स्पेशली मुलींना तरी हा सब्जेक्ट असला पाहिजे। ज्या दिवशी मुली या जिजाऊंच्या स्वराज्यामध्ये 24 तास स्वतःला सुरक्षित समजतील त्या दिवशी खरंच जिजाऊंनी बघितलेलं स्वराज्याचं स्वप्न हे सत्यात उतरलं असं आपण म्हणू शकतो। जय शिवराय।